जून महिन्यामध्ये येणारा पाऊस हा 9 मेच्या दरम्यानच यायला सुरुवात झालेली आहे असं वाटतंय. झाडं वगैरे हालायला लागलेली आहेत आणि मातीचा सुगंधही यायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे असं की पृथ्वीचं वाढलेलं असंतुलितपणा. ठीक आहे. तर आता तुम्हाला वाटलं असेल की आता पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसात आपण भिजूया, मज्जा येईल वगैरे. तर तसं कृपा करून काही करू नका. पहिला पाऊस हा नेहमी प्रदूषणवालाच असतो. अगेन अँड अगेन नेक्स्ट पाऊस पण प्रदूषणवालाच असतो, की आता बराचसा वाढलेला पोल्युशन म्हणजे इंडस्ट्रियल एरिया अशा तऱ्हेने जोरात वादळ वारा वगैरे सुटलेले आहे, झाडं वगैरे हालायला लागलेले आहेत आणि मस्तपैकी मातीचा वास पण आलेला आहे. तर कृपा करून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही पहिला पाऊस समजून कधीच ह्याच्यामध्ये भिजण्याचा प्रयत्न करू नका. कारण आता इंडस्ट्रियल एरिया खूप वाढलेला आहे, जेणेकरून जे काय स्प्रेड होतं प्रदूषण इंडस्ट्रियल एरियाचं ते हवेमध्ये स्प्रेड होतं आणि वरून जे पाऊस येतं ते डायरेक्टली त्या प्रदूषणाला घेऊन आपल्या अंगावरती पडत असतो. म्हणजे बघा आपल्या शरीरावरती जो घाम येतो किंवा स्किन पॉईंट आपला ओपन असतो म्हणून घाम येतं, बरोबर? तर त्याच्या माध्यमातून आणि डोक्याच्या माध्यमातून आपल्याला तो पाणी आपल्या डोक्यात जातो, नाकात जातो, डोळ्यात जातो आणि इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन किंवा ताप वगैरे फीवर वगैरे होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं तुम्हाला एकच सांगू इच्छितो की पहिल्या पावसामध्ये आणि शक्यतो हे जे पाऊस आता असेल त्या पावसामध्ये तुम्ही कधीच भिजण्याचा प्रयत्न करू नका. जर आपल्याला हॉस्पिटल गाठायचं नसेल तर ती तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती तुम्ही भिजू शकताय. तर ही कशा पद्धतीने जूनचा येणारा पाहुणा हा 9 मेच्या मध्येच आलेला आहे. तर याला आपण लांबूनच थोडासा रामराम करणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये आपण काही भिजण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत. लांबूनच याची मजा घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पावसाची सुरुवात ही झालेली आहे. 9 मेमध्येच झालेली आहे पावसाची सुरुवात. तर आजपासूनच आपली छत्री आता आपल्या सोबत राहणार आहे. कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. पूर्वी आपण पहिला पाऊस पडल्याच्या नंतर भिजण्याचा प्रयत्न करायचो, की पूर्वीची स्थिती खूप वेगळी असायची. त्यावेळी प्रदूषण वगैरे खूप कमी असायचं. पण आता तसं नाही आहे. आता खूप प्रदूषण बदललेलं आहे. वातावरण खूप बदललेलं आहे. वातावरणामध्ये आजूबाजूला असलेली इंडस्ट्रियल एरिया हा हवेमध्ये स्प्रेड होतो. त्याच्यामुळं पडणारा पाऊस त्या प्रदूषणाला घेऊन आपल्या अंगावरती पडतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मला एवढंच आहे, की आपल्या शरीरामधून जे स्किन पॉईंटच्याद्वारे आपल्याला घाम येतो, त्याच स्किन पॉईंटमधून आपल्या शरीरामध्ये ते हवेमधून येणारं प्रदूषण हे पावसाच्या माध्यमातून आपल्या शरीरावरती पडतं आणि आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तुम्ही कधी अनुभवलं आहे का, की आपल्याला कधी पण बघा जेव्हा आपण पाऊस पडतो आणि त्याच्यामध्ये भिजतो तर 99% माणसं त्याच्यामुळेच आजारी पडतात. त्याला कारण हे असं आहे, की हवेमध्ये होणारं प्रदूषण हे डायरेक्टली हवेमध्ये असतं आणि पडणारा पाऊस त्या हवेमधून घेऊन प्रदूषण आपल्या अंगावरती पडत असतं. तर पहिल्याच पावसामध्ये काय, की तुम्ही कुठलाही पाऊस तुम्ही आपल्या शरीरावरती घेऊ नका आणि त्याच्यामध्ये कधीच भिजण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला माहितीच असेल पाऊस कधी येतो तर जून महिन्यामध्ये. मग आत्ता 9 मे चालू आहे तरी पण पाऊस कसा काय पडतोय? तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, की ह्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीचं असंतुलितपणा वाढलेला आहे. त्याच्यामुळं हा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. तर कृपा करून ह्या पावसामध्ये भिजण्याचा प्रयत्न करू नका. कारण आत्ताची स्थिती तशी नाही आहे. स्थिती खूप बदललेली आहे. खूप प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही पावसामध्ये भिजण्याचा प्रयत्न करू नका. आता लिटरली मी व्हिडिओ बनवता बनवता पाऊस सुरुवात झालेली आहे. मगाशी मातीचा स्मेल येत होता.